कसं आहे पब्लिक, गावाकडं सकाळची सुरुवात आणि संध्याकाळचा एंड हा गायांच्या खायापाण्यापासून होत असतो. त्याच्यामुळं आता सकाळचं तर व्हिडिओ काढायला जमला नाही, त्याच्यामुळे संध्याकाळी डायरेक्ट व्हिडिओ काढायला लागलो आहे. कारण टोमॅटोची लागण असल्यामुळं टाईमच भेटला नाही आहे. मग काही बायकोला घेतलं कॅमेरामॅन म्हणून आणि गेलो आम्ही गुरांना खायला घ्यायलासाठी. तळवट काढला आणि गुरांच्या पेंड्या घेण्यासाठी घेतल्या. तिथून मग बायकोला म्हणलं तू एक छोटीशी पेंडी घे. तिने पण घेतली. गायांना खायापाणी केलं. पहिल्यांदा तर सगळ्या गोठ्यात राडाच बघितला. ते बघून जरा वेगळंच वाटलं. तिथून मग गाई सोडली आणि पाणी पाजायला नेली. पाणी पाजून तिला बाहेर बांधलं. दोन्ही पण गाया होत्या, त्यांना बाहेर बांधलं. खाया टाकलं त्यांना आणि मग लोटून झाडून घेऊन शेण काढलं. आणि तिथून मग फ्रेश व्हायला तर काही टाईम भेटलाच नव्हता, कारण भरपूर टोमॅटो लावून लावून कंटाळा तर भरपूर आला होता. कारण वाकून टोमॅटो लावायची होती. फ्रेश व्हायला टाईम भेटला नाही. तिथून मग पुण्याला पण यायचं होतं. त्याच्यामुळं मग सगळं लुटून झाडून केलं आणि फ्रेश झालो महत्त्वाचं म्हणजे. आणि फ्रेश झाल्यानंतर मग आम्हाला निघायचं होतं पुण्यासाठी. आता पुण्यासाठी कशाला, तर आपलं सगळं काम तर पुण्यामध्येच चालतं आहे. बायको डीमार्टमध्ये आणि आपण ब्लिंकिटमध्ये. विषय संपला. तिथून मग काय आपली काळी मैना घेतली आणि निघालो आम्ही पुण्याच्या प्रवासाला. उशीर तर भरपूर झालता. घरचे तर बोलत होते जाऊच नको, सकाळनंच जा. पण काय नाही, आपल्याला सकाळनं जायचं होतं, कामावरती. त्याच्यामुळे काय घेतली गाडी आणि निघालो पुण्याच्या प्रवासाला. रात्र झालती. पुण्याच्या घाटातून तुम्हाला पुण्याचा नजारा दाखवतो कसा आहे ते. तर पुढं जाऊन बघा पुण्याचा नजारा कसा आहे रात्रीचा. लाईट नुसती झापक झुपक वाजते. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.